हेलेन हेड्सल नावाच्या स्त्रीने तिच्या आयुष्यामध्ये 5000 पेक्षा जास्त कॉम्पिटिशन्स म्हणजेच स्पर्धा जिंकल्या आणि कितीतरी मूल्यवान बक्षिसांची ती मानकरी ठरली। या बक्षिसांमध्ये फर्निचर, विमानाची फर्स्ट क्लासची तिकीटं, वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रिप्स, खूप सारा पैसा आणि तिचं 4300 स्क्वेअर फूटचं मोठं घर। आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळी तिला माहित होतं की तीच जिंकणार। हे सगळं मिळवण्यासाठी तिनं सिंपल स्पेक नावाच्या एका मेथडचा वापर केला होता। त्याच मेथडला आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। पण त्याआधी हॅलो, नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये। तर टेक्निक काय आहे हे सांगण्याआधी मी तुम्हाला हेलेनची स्टोरी सांगते, कारण जेव्हा पण आपण सक्सेस स्टोरी किंवा एखादी गोष्ट ऐकतो त्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते आणि कुठेतरी मग आपल्याला होप्स येतात, फेथ येतो आणि मग आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागतो, राईट। तर हेलेनची गोष्ट 1958 साली चालू होते। तेव्हा ती एक पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचारांची ताकद अशा रिगार्डिंग एखादं कोणतं तरी पुस्तक वाचते। आता ते पुस्तक काय आहे याचं मेन्शन ॲक्च्युली नाही अवेलेबल, त्यामुळे मला नाही सांगता येणार की कोणतं पुस्तक तिनं ॲक्च्युली वाचलं होतं। पण तिनं द सिक्रेट नव्हतं वाचलं, तिनं फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार केल्याने काय काय बदल घडतात याबद्दल वाचलेलं होतं, ठीक आहे। मग काय होतं, ती खूप इन्स्पायर होते, म्हणजे खूप प्रेरणा मिळते तिला त्या गोष्टीमधून आणि तिला असं वाटतं की मी हे अप्लाय करून बघते माझ्या आयुष्यामध्ये आणि लेट्स सी की खरंच काही उपयोग होतो का, काही इफेक्ट होतो का। त्यावेळेस ती एक तर न्यूजपेपर वाचत असते आणि पेपर वाचत असताना तिला एक स्पर्धा दिसते। तर त्या कॉम्पिटिशनमध्ये असं असतं की फक्त 25 शब्दांमध्ये लिहून पाठवायचं असतं की कोको कोला का प्यायला हवा। आता या कॉम्पिटिशनमध्ये मी माझी पॉझिटिव्ह थिंकिंग अप्लाय करून बघते, पण या कॉम्पिटिशनमध्ये जिंकणं तिला थोडंसं अवघड वाटत असतं, कारण ती कधी कोको कोला तिनं पिलेला नसतो तिच्या आयुष्यात आणि कधी तिला पिण्याची आवडही नसते। त्यामुळे तिच्या लक्षात येत नाही की मी काय लिहू, कसं लिहू वगैरे। पण तरीही तिला असं वाटतं की नाही, मी जर सकारात्मक राहिले तर मी ही गोष्ट करू शकते, मी लिहू पण शकते आणि मी जिंकू पण शकते। मग ती लिहायला बसते आणि लिहायला घेतल्यानंतर ती एक सिंपल असं वाक्य लिहिते। ती लिहिते, आय एम अ लोन वुल्फ फिशरमॅन अँड कोक्स आर माय सायलेंट पार्टनर्स, दे कॉन्ट्रीब्यूट ना याकाटी याक ओनली एन्जॉयमेंट वेन कॉल्ड अपॉन। हे असं छोटंसं सेंटेन्स किंवा 2-3 वाक्यांचा एक पॅरेग्राफ लिहून ती सेंड करून टाकते, ओके। आणि निर्धास्त राहते की आता जर मी पॉझिटिव्ह राहिले, आता जर मी सकारात्मक विचार केला तर सकारात्मकच घडणार आणि बस ती रिलॅक्स होते। काही दिवसांनंतर कॉम्पिटिशनचा रिझल्ट लागतो आणि त्याच्यामध्ये ती जिंकलेली असते। तिच्या हजबंडला जे बक्षीस पाहिजे असतं ते बक्षीसही त्यांना मिळतं। ज्या पद्धतीनं ही गोष्ट अट्रॅक्ट केली, म्हणजे ही स्पर्धा जिंकण्याची गोष्ट मी जशी अट्रॅक्ट केली त्याच प्रकारे मी कितीतरी कॉम्पिटिशन्समध्ये विनर ठरू शकते आणि मला हवी असणाऱ्या गोष्टी मी अट्रॅक्ट करू शकते। मग अशा आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अशा करत करत ती 5000 पेक्षा जास्त कॉम्पिटिशन्स जिंकते आणि खूप सारी बक्षिसं मिळवते। तिचं एक पुस्तक आहे द नेम इट अँड क्लेम इट गेम। या पुस्तकामध्ये तिनं ॲक्च्युली मेन्शन केलं आहे की कशा प्रकारे तिनं ही सगळी कॉम्पिटिशन्स जिंकली। या मेथडला तिनं नाव दिलं आहे स्पेक मेथड। स्पेक म्हणजे SPEC, सिलेक्टेड, प्रोजेक्टेड, एक्सपेक्टेड अँड कलेक्टेड। आता या 4 स्टेप्सला आपण विस्तृतमध्ये बघूयात, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही मेथड ॲक्च्युली आहे काय, ठीक आहे। सगळ्यात पहिली स्टेप आहे सिलेक्टेड। त्याच्या नावातच येतं सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे आपल्याला निवडायचं आहे की ॲक्च्युअल माझं ध्येय किंवा माझं गोल किंवा माझं डिझायर आहे तरी काय। म्हणजे कसं होतं की काही वेळेस सिच्युएशनप्रमाणे आपण आपले गोल्स, डिझायर्स, इच्छा बदलत राहतो। असं नाही करायला पाहिजे किंवा एका वेळेला मल्टिपल गोष्टी इमॅजिन आणि अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात काही लोक। मला स्पष्ट असं वाटतं की तुम्ही एका इच्छेवरती एका वेळी काम करायला हवं। जेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळते त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या गोष्टीवरती मूव्ह ऑन करू शकता, ओके। कारण एका वेळेला जर तुम्ही 2-3 गोष्टींवरती लक्ष देत असाल, फोकस करत असाल किंवा मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा तुम्ही युनिवर्सला किंवा ब्रह्मांडाला कुठेतरी कन्फ्यूज करताय। यू शुड बी क्लिअर अबाउट व्हॉट यू वॉन्ट, ठीक आहे। सगळ्यात पहिलं तर सिलेक्ट करा की तुम्हाला काय हवं आहे। कोणतीही गोष्ट असू देत, छोटी असू देत, मोठी असू देत, ठरवा की मला हे मिळवायचं आहे, ओके। सेकंड स्टेप आहे प्रोजेक्टेड। आता प्रोजेक्टेडमध्ये तिनं सांगितलं आहे की
आपली इच्छा ही युनिवर्सकडे पाठवायला तर हवी आहे, राईट? मागितल्याशिवाय भेटत नाही. आणि जेव्हा आपण युनिवर्सला ते दाखवू की मला हे हवं आहे, तेव्हा आपल्याला मिळेल. युनिवर्सला दाखवण्याची सोपी मेथड व्हिज्युअलायझेशन. सिंपल भाषेमध्ये सांगायचं तर कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे की तुमचं जे गोल आहे, जी तुमची इच्छा आहे ती ऑलरेडी पूर्ण झाली आहे, ऑलरेडी ते फुलफिल झालं आहे. ओके, जर तुम्हाला एखादा जॉब हवा आहे तर तो जॉब तुम्हाला ऑलरेडी मिळाला आहे आणि तुम्ही त्या जॉबमध्ये काम करताय, किंवा तुम्हाला घर हवं आहे, तुमचं ड्रीम हाऊस हवं आहे, तर त्या घरामध्ये तुम्ही ऑलरेडी राहताय, तुमची फॅमिली खूप खुश आहे. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इमॅजिन करायच्या. जितक्या डिटेलमध्ये तुम्हाला इमॅजिन करता येईल तितक्या डिटेलमध्ये तुम्हाला इमॅजिनेशनवरती काम करायचं आहे. ओके, छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला इमॅजिन करायची आहे. आणि फक्त इमॅजिन करताना असं डोळ्यासमोरून एखादा चित्रपट बाबा चालला आहे आणि जाऊन द्यायचा, म्हणजे त्याच्यातनं काही साऊंड आहे ना, काही इमोशन्स आहेत ना, काही फिलिंग्स आहेत, असं होता कामा नये. जेव्हा तुम्ही इमॅजिन करत असाल तेव्हा ॲक्च्युली असं वाटून घ्या की तुम्ही त्या सिनॅरिओमध्ये आहात, त्या सीनमध्ये तिथे तुम्ही ऑलरेडी आहात. म्हणजे जर माझं ड्रीम हाऊस असेल तर त्या ड्रीम हाऊसमध्ये मी राहते, किंवा माझी रूम कशी आहे, माझ्या फॅमिलीसोबत मी वेगवेगळे फंक्शन्स कसे सेलिब्रेट करते आहे, त्याच्यानंतर माझ्या या भिंतीवरती काय असेल, माझं गार्डन कसं असेल, माझ्या बाल्कनीमध्ये मी काय ठेवेल, अशा सगळ्या छोट्या गोष्टी आपल्याला इमॅजिन करायच्या असतात. ओके, इमॅजिन करायचं की ती गोष्ट ऑलरेडी पूर्ण झाली आहे आणि मी त्या गोष्टीमध्ये जगती आहे. ठीक आहे, कोणतीही तुमची इच्छा असेल, कोणतंही तुमचं डिझायर असेल, मॅटर करत नाही. अशा प्रकारे तुम्ही प्रोजेक्ट करता, म्हणजे युनिवर्समध्ये तुमची इच्छा ठेवता विथ द हेल्प ऑफ व्हिज्युअलायझेशन. आता तिसरी स्टेप येते. तिसरी स्टेप आहे एक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा करा. आता अपेक्षा करायचा सिंपल अर्थ असा होतो की आता ऑलरेडी तुम्ही युनिवर्समध्ये ती गोष्ट ठेवली आहे, तर विश्वास ठेवा की तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे. ओके, कारण बऱ्याचदा काय होतं, आपण व्हिज्युअलायझेशन करतो, खूप वेगवेगळ्या टेक्निक करतो, पण त्या टेक्निक करत असतानाच फक्त आपण फोकस्ड असतो आणि पॉझिटिव्ह असतो. त्यानंतरच्या वेळात मात्र आपण निगेटिव्ह विचार करत असतो, नकारात्मक आपल्या इच्छेप्रती विचार करत असतो की नाही, मला डाऊट आहे की होईल का नाही, खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं का, असे वेगवेगळे डाऊट्स तुमच्या मनामध्ये येतात. आणि हे डाऊट्स जेव्हा येतात ना, तेव्हा नाही कंप्लीट होत. म्हणजे जेव्हा आपल्या मनातून डाऊट्स आणि शंका आपल्या मनातल्या दूर होतील, त्याच आणि त्या क्षणी आपण कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतो. ओके, तेव्हा म्हणजे सिंपल मेथड, कोणत्याही क्षणी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आला त्याला लगेच बदलून पॉझिटिव्ह विचार करायचा की नाही, मला माहिती आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल, सगळं काही शक्य आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अझम्पशनचा वापर करून. तर मला घाबरण्याची किंवा मला शंका करण्याची गरज नाही, मला माहिती आहे मला हे मिळणारच आहे. असा सकारात्मक विचार करायचा आणि एक्सपेक्ट करायचं. हॅव कम्प्लीट फेथ, कम्प्लीट बिलीफ. ओके, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा द सिक्रेट हेच म्हणतं, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता विथ फुल ऑफ युअर हार्ट, त्याच वेळेला ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येते. जेव्हा आपण एक्सपेक्ट करत असतो तेव्हा बरेच निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि काही वेळेला खूप आपल्याला लो फील होतं, खूप टेन्शन येतं, खूप भीती वाटते आणि खूप अस्वस्थ वाटायला लागतं की खरंच होईल का, खरंच आपण डेस्परेटली विचार करायला लागतो. तर ज्या पॉईंटला तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतील ना, त्या पॉईंटला तुम्हाला म्हणजे सोपं ऑप्शन आहे, तुम्ही प्राणायाम करू शकता. प्राणायामाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. ब्रीदिंग एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो, तर त्या ब्रीदिंग एक्सरसाइजवरती तुम्ही फोकस करू शकता. म्हणजे जसं की अनुलोम विलोम आहे, त्राटक आहे, भ्रामरी आहे, रेचक आहे, पूरक आहे, असे सगळे वेगवेगळे प्राणायाम जेव्हा तुम्ही करता ना, त्यावेळेस आपलं मन कुठेतरी शांत होतं आणि निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्या मनातून निघून जायला मदत करते. ठीक आहे, त्यामुळे हे सगळं आपल्या थर्ड स्टेपमध्ये येईल. आता शेवटची स्टेप, कलेक्टेड. कलेक्टेड म्हणजे काय, ती गोष्ट कलेक्ट करा, म्हणजे मिळवा किंवा रिसीव करा. आता कलेक्टेडमध्ये फोकस ऑन एंड रिझल्ट, बिलीव्ह इन युअर सेल्फ, याच्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट येत नाही. जस्ट एंड रिझल्टमध्ये जगायला शिका की एंड रिझल्ट आपला काय असतो, ती इच्छा जेव्हा पूर्ण होते तोच आपला एंड रिझल्ट असतो, राईट. तर त्या गोष्टीमध्ये जगा की हे झालं आहे, हे कम्प्लीट झालं आहे, आय एम सो हॅपी, मी खूप एन्जॉय करते आणि आता टेन्शन सगळं गेलं आहे, असं.
ठीक आहे. एंड रिझल्टमध्ये जगा अँड देन काहीच दिवसांनंतर तुम्हाला ती गोष्ट पूर्ण होताना दिसेल. ओके. ही अशी साधीशी सोपीशी छोटीशी स्पेक अशी टेक्निक आहे. मला तर आजकाल असं वाटायला लागलं आहे ना की सगळ्या टेक्निक येऊन जाऊन एकसारख्याच असतात. आता स्पेक याच्यातही फक्त आणि फक्त व्हिज्युअलायझेशन वापरलं आहे, दुसरे काहीच नाही. फक्त याच्यात 4 स्टेप्स दिल्यात त्यांनी वेगवेगळ्या की हां बाबा तुम्ही शुअर असायला हवं तुम्हाला काय हवं आहे. मग तुम्ही इमॅजिन करताय, व्हिज्युअलाइज करताय की मी त्याच्यामध्ये जगती आहे. त्याच्यानंतर तुमच्या मनातले निगेटिव्ह बिलीव्स तुम्ही काढून टाकताय 3ऱ्या स्टेपमध्ये. आणि 4थ्या स्टेपमध्ये मग तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला हे होत आहे, रिलॅक्स होत आहे की हां मला हे भेटलं आहे. तर येऊन जाऊन सगळ्या मेथड्स या सेमच आहेत. एक तर तुम्ही व्हिज्युअलाइज करताय, एक तर तुम्ही पॉझिटिव्ह राहताय, किंवा मग 369 करता किंवा 555 करता, तेव्हा सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग करतोय आपण. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट फीड करतोय, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड फक्त आणि फक्त एकाच गोष्टीशी आहेत. आपल्या अवचेतन मनापर्यंत आपली इच्छा आपल्याला पोहोचवून द्यायची आहे. दॅट्स इट. आपल्या अवचेतन मनाने जर ती गोष्ट स्वीकार केली आणि आपल्याला असं वाटायला लागलं 100% की मी त्या गोष्टीमध्ये ऑलरेडी जगतीये, त्या क्षणी तुमचं मॅनिफेस्टेशन तुमच्या जवळ येणार आहे. ट्रस्ट मी ऑन दिस. ओके. आय होप सो की तुम्हाला हेलेनची गोष्टसुद्धा आवडली असेल, थोडीफार प्रेरणाही मिळाली असेल आणि ही स्पेक टेक्निकसुद्धा तुमच्या लक्षात आली असेल की ॲक्च्युली आहे काय. जर काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, मला कमेंटमध्ये विचारा. मी सगळ्या कमेंट्सची उत्तरं देते. आणि काय आवडलं काय नाही आवडलं तेही सांगा. या गोष्टीवरती थांबते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय अँड थँक्यू.